महाराष्ट्र विधानसभासाठी वोटिंग सुरू आहे आणि 1 वाजेपर्यंत झालेली वोटिंगची जी टक्केवारी आहे ती आमच्याकडे आलेली आहे. आणि अकोला जिल्ह्यामध्ये 1 वाजेपर्यंत 29.87% मतदान झालेलं आहे. अहमदनगरमध्ये खूप चांगला दिला आहे, 32.90% 1 वाजेपर्यंत मतदान झालेलं आहे. अमरावतीमध्ये 31.32% मतदान झालेलं आहे. औरंगाबादमध्ये चांगला प्रतिसाद दिसायला भेटतं आहे आपल्याला की 33.89% मतदान औरंगाबादमध्ये 1 वाजेपर्यंत झालेलं आहे. त्यानंतर बीडचं आपण बोलायला झालं तर 32.58% एवढा मतदान 1 वाजेपर्यंत बीडमध्ये झालेलं आहे. भंडारामध्ये मतदारांनी खूप चांगल्या प्रकारे 1 वाजेपर्यंत मतदान केलेलं आहे. 35.06% मतदान 1 वाजेपर्यंत भंडारामध्ये झालेलं आहे. बुलढाण्यामध्ये 32.91% मतदान बुलढाण्यामध्ये 1 वाजेपर्यंत झालेलं आहे. चंद्रपूरमध्ये 35.54% मतदान, चांगला प्रतिसाद चंद्रपूर मतदारांनी दिलेला आहे. 1 वाजेपर्यंत 35.54% मतदान चंद्रपूरमध्ये झालेलं आहे. धुळेमध्ये 34.05% मतदान धुळेमध्ये झालेलं आहे. गडचिरोलीमध्ये खूपच चांगल्या पद्धतीनं मतदारांनी 1 वाजेपर्यंत 50.89% एवढा मतदान महाराष्ट्र राज्यामध्ये आत्ताच्या घडीला 1 वाजेपर्यंत सर्वात जास्त मतदान जर कोणत्या जिल्ह्यामध्ये झालेलं आहे तर गडचिरोलीमध्ये हा झालेला आहे. नवीन इतिहास गडचिरोली घडवत आहे. गोंदियामध्ये 40.46%, हिंगोलीमध्ये 35.57% मतदान झालेलं आहे. त्यानंतर जळगावचं बघायला झालं तर 27.88% मतदान जळगावमध्ये. जालनामध्ये 36.42% मतदान जालनामध्ये आहे. तर कोल्हापूरमध्ये 1 वाजेपर्यंत 38.56% मतदान कोल्हापूरमध्ये झालेलं आहे. तर लातूरमध्ये खूपच कमी दिसतंय की 33.27% मतदान लातूरमध्ये झालेलं आहे 1 वाजेपर्यंत. मुंबई सिटी शहरी भागामध्ये त्या प्रमाणात ग्रामीणपेक्षा शहरी भागामध्ये मतदानाची जी टक्केवारी आहे ती कमी बघायला भेटते आपल्याला. मुंबई सिटीमध्ये 27.73% 1 वाजेपर्यंत मतदान झालेलं आहे. तर सब अर्बनमध्ये 30.43% मतदान सब अर्बनमध्ये झालेलं आहे. नागपूरकरांनी यावेळेस 1 वाजेपर्यंत 31.65% मतदान केलेलं आहे. तर नांदेडमध्ये हळूहळू धीमे 28.15% मतदान नांदेडमध्ये झालेलं आहे 1 वाजेपर्यंत. नंदुरबारमध्ये 1 वाजेपर्यंत 37.40% मतदान झालेलं आहे. तर नाशिकमध्ये फक्त आणि फक्त 32.30% 1 वाजेपर्यंत मतदान झालेलं आहे. धाराशिवमध्ये 31.75% मतदान झालेलं आहे. तर पालघरमध्ये 33.40% 1 वाजेपर्यंत मतदान झालेलं आहे. परभणीमध्ये 33.12% मतदान. तर पुणेमध्ये 20 जे होतं ते आता 29.03% झालेलं आहे. रायगडमध्ये 34.84% झालेलं आहे. तर रत्नागिरीमध्ये या सगळ्यांपेक्षा थोडं जास्त 38.92% 52% मतदान झालेलं आहे. सांगलीमध्ये 33.50%, सातारामध्ये 34.17% मतदान, सिंधुदुर्गमध्ये 38.44% मतदान झालेलं आहे. तर सोलापूरमध्ये 29% जवळजवळ 30% मतदान सोलापूरमध्ये झालेलं आहे. ठाण्यामध्ये जवळजवळ 29%, वर्धामध्ये जवळजवळ 35%, वाशिममध्ये जवळजवळ 30%, तर यवतमाळमध्ये अगदी 35% पर्यंत मतदान 1 वाजेपर्यंत झालेलं आहे. प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. धन्यवाद.